क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाईल, फील्ड पोझिशन बदललं जाईल, कारण लेफ्ट हँड राईट हँड ही जोडी, उजव्या हाताची डाव्या हाताची जोडी कॉम्बिनेशन पाहतात आपण. तर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागेल, एक डोकेदुखी असेल. या षटकामध्ये गोलंदाजाला सतीश पुन्हा एकदा सज्ज होईल. सुरेख चेंडू, यावेळी चेंडूचा प्रवास चाललाय शॉट फाईनलाय क्षेत्रामध्ये. काहीसा स्लो रन ती परिवर्तन चेंडू पाहिला, तर एक डॉट चेंडू निर्धाव चेंडू सतीशकडनं पाहिला. पहिलं षटक प्रगतीपथावर, धावफलक थांबलंय, धावफलकावर धावसंख्या 5 धावा धावफलकावर. पुढील चेंडू सतीश नामकचा गोलंदाज सज्ज होईल. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, मधल्या इष्टीवरचा चेंडू होता, काहीसा अक्रॉस द लाईन शपथून खेळायचा प्रयत्न होता. चेंडूने घेतला एस्टॅनचा वेध, सरते शेवटी यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. चेंडू घेतोय एस्टॅनचा वेध, पहिला हादरा बसतोय, पहिला गडी गारद होतोय, एक मोठा हादरा बसतोय. धावफलकावर धावसंख्या 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उमर बॉईज वास्को संघ डीजे. फेस करण्यासाठी सज्ज असेल न्यू बॅटर तौसिफ. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा सज्ज होईल. पहिल्या षटकातील पुढील चेंडू सतीश नामकचा गोलंदाज. आतापर्यंत निशब्द करून टाकणारे, कंजूशी करून टाकणारे गोलंदाजी पाहिले. पहिलं षटक निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं हे निर्णायक ठरतंय. आतापर्यंत एक ब्रेक थ्रू मिळवला गोलंदाजने, एक मोठा हादरा बसला. पहिलं षटक, पहिल्या षटकातील पुढील चेंडू सतीश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. कॉमेंटेटर बॉक्सच्या समोरून राऊंड विकेट. गेम चलता लास्ट आतला गेम चलते ना कमेंट बस यावेळी ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न, उजव्या यष्टीवरचा चेंडू होता, काहीसा ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचा बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू, एक डॉट चेंडू, निशब्द करून टाकणारं पहिलं षटक आतापर्यंत निर्णायक ठरतंय. कंजूशी करून टाकणारं, निशब्द करून टाकणारं, थोडंसं जकडून ठेवलंय मोठे फटके घेण्यापासून या महत्त्वपूर्ण स्लॉक ओव्हरच्या षटकामध्ये. अनिवार्य षटक पॉवर प्लेचं. यावेळी ऑन साईडला फुलचा फटका, इथं मात्र शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये सुरेख झेल. कॅच ऑफ द डे सुरेख झेल मी म्हणेन. दुसरा हादरा बसतोय. तौसिफ बॅक टू पॅव्हलियन. फहीम न्यू बॅटर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. जय गोलंदाज सज्ज होतोय, त्याच्या नावात जय आहे, तो गोलंदाज जय. राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, शॉट ऑन फुल केलाय. चेंडू डीप लॉंग लाईन क्षेत्रामध्ये, वन बाउन्स मारेशे बाहेर. सुरेख फटका, एक देखना फटका.
माफ करा 6 धावा. 6 धावा अंदाज जय महालेचं पहिल्या चेंडूवरती आक्रमण इरादे स्पष्ट केले. ना सूरत देखता है ये मुहूर्त देखता है, ये तो अपनी टीम की जरूरत देखता है. फुलर लेनचा चेंडू ट्राय केलाय, स्टेअर केलाय चेंडूला. डीप वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त होते. धावपलकावर धावसंख्या 12 धावा. एका डझनावर 12 धावा धावपलकावर. दुसरं षटक हे मार्गस्थ. पहिल्या इनिंगचं पहिल्या डावाचं षटक क्रमांक दुसरं. जय महाले गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. ऑन साईडला चेंडू शरीराचा वेध घेतोय. गती परिवर्तन काही मंद गतीचा चेंडू होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचा. तर एक डॉट चेंडू आपण पाहिला. काहीसा टान्स बदलला होता. क्रिकेटमध्ये चांगलं फुटवर्क असावं लागतं, जसं मोबाईलमध्ये नेटवर्क. टाइमिंग सही होना मांगता है. प्यार हो या क्रिकेट, टाइमिंग सही तो सब कुछ सही. धावपलक स्थिरावले, धावपलक थांबले 12 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं जय महाले. राऊंड विकेट. सुरेख चेंडू हाफ ट्रॅकरवरती चेंडू होता. काहीसा ऑफ ड्राई करायचा प्रयत्न होता. शेखर न्यू बॅटर, नवोदी फलंदाज शेखर मैदानात पावलं टाकतोय. शेखर 5व्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय. 19 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 रन. पुढील चेंडू सतीश हा गोलंदाज सज्ज होईल. राऊंड विकेट. न्यू बॅटर पुढील चेंडू फेस करण्यासाठी. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीशी उसळी घेतली चेंडूने. एक्स्ट्रा बाउन्स पाहिला. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. उजव्या स्टेवरचा चेंडू होता. काहीसा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न फसला. एक डॉट चेंडू. गोलंदाज सतीश कमबॅक करतोय. धावपलक स्थिरवलंय. 19 धावा. उमर बॉईज वास्को संघ काहीशी संत आणि सावध अशी सुरुवात. कसवाच्या गतीने स्लॉक स्वीपचा फटका, जमिनीलगतचा फटका. चेंडूचा प्रवास चाललाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, प्रोटेक्शन आहे. तर एकच धाव, एका धावेने धावपलक हे परावर्तित झालंय. बऱ्याच वेळाने धावपलक हे परावर्तित झालंय. धावपलकावर धावसंख्या 20 धावा धावपलकावर. षटक क्रमांक तिसरं हे मार्गस्थ. 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या इनिंगचं सतीश. सुरेख फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा फटका. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास चाललाय. डीपला क्षेत्ररक्षक येतो. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूची भरती करतोय. तोपर्यंत एकरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येने वळवली. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं. 2 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय. धावपलकावर धावसंख्या 22 धावा. 22 लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटका निम्मा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 22 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. उमर बॉईज संघ प्रथम फलंदाजी करतोय. उर्वरित 18 चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर, किती धावापर्यंत मजल मारतोय, एक सन्मानजनक धावफलक उभा करतोय उमर बॉईज संघ. काय पाहायचंय तर मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. सुंदर अशी स्पर्धा, एक देखणी स्पर्धा, अभिमानाची, सन्मानाची स्पर्धा. जगदंबा चषक 2023. आणि मायक्रोफोनवर जुळतील अशोक नाईक सर. धन्यवाद संतोष. 3 ओवर का खेल समाप्त. चौथे ओवर की शुरुआत. बॉलिंग में परिवर्तन. प्रदीप गेंदबाजी करते हैं. छोटे गेंद पोल किया. इस बार मिड विकेट पर मौका बनेगा कैच का. फील्डर गेंद के नीचे और बड़े आराम के साथ उस कैच को लोबोचते हुए सफलता और एक मिलती हुई मैदान पर विठोबा बॉयज क्रिकेट टीम को. डीजे अल्टी पल्टी, लेकिन गेंद सीधी निकली विकेट कीपर के हाथों में.
स्ट्राइक पर बल्लेबाज है अजय केवट और नॉन स्ट्राइकर इन पर सैयद बद्दी। पिछले मैच में लंबे लंबे शॉट लगाए थे। इस मैच में निश्चित रूप से सामने विठोबा बॉयज क्रिकेट टीम अब तक बिल्कुल सही गेंदबाजी फील्डिंग। और देखना होगा ये फाइन लेग पर दो फील्डर है, फील्डर से दूर गेंद जब तक डीप फाइन लेग पर बहुत ही शानदार फील्डिंग, अच्छी फील्डिंग, कम से कम 2 रन बचाए अपने टीम के लिए और इन 2 रन के साथ स्कोर पहुंचा 26 रन पर पहुंचा 4 विकेट के नुकसान पर। प्रदीप गांवकर गेंदबाजी करते हुए अजय केवट और उन्हीं के साथ सैयद बद्दी। क्वार्टर फाइनल का मैच है, आज पहली टीम पक्की होगी जो इस जगदम्बा चषक 2023 में सेमीफाइनल में प्रवेश करने वाली। आगे निकले बड़े शॉट के लिए, इस बार नीचे रही गेंद, बिल्कुल लाइन से बीट हुए गेंद निकली विकेट के ऊपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। ओवर का खेल समाप्त होता हुआ चौथे 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर के बाद टोटल स्कोर 26, लॉस ऑफ 4 विकेट, 26 रन 4 विकेट पर 4 ओवर की समाप्ति के बाद। कल का दूसरा दिन इस टूर्नामेंट का 8:30 बजे रिपोर्टिंग टाइम, 8:45 को आपका टॉस और 9 बजे कल के दूसरे दिन का पहला मैच इस पंचायत ग्राउंड पर खेला जाएगा। 4 दिन ये क्रिकेट टूर्नामेंट इस पंचायत ग्राउंड पर शानदार आयोजन के साथ और शाम के दौर में आज के पहले दिन में आज थोड़ी सी निश्चित रूप से दर्शकों की कम संख्या मैदान पर जरूर दिखाई देती हुई, लेकिन जरूर शनिवार और इतवार को बिल्कुल काफी भारी संख्या में तादाद में इस मैदान पर दर्शक जुट जाएंगे क्रिकेट के मुकाबले देखने को। फिलहाल बॉलिंग में परिवर्तन, समीर वेली गेंदबाजी करते हुए 5वें ओवर की शुरुआत, शानदार शुरुआत। एक जोरदार बल्ला तो घुमाया था सैयद बद्दी ने, लेकिन गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। स्कोर बोर्ड पर स्कोर रुका हुआ 26, लॉस ऑफ 4 विकेट। 5th ओवर इन प्रोग्रेस, 5वां ओवर। समीर वेली सामने से दूर वाले छोर से गेंदबाजी करते हुए। ओवर पिच और देखना होगा कवर पर, एक्स्ट्रा कवर पर फील्डर साथ बिल्कुल बैकअप कर रहे थे, उन्होंने कैच को पकड़ा, बड़ा विकेट, 5वां विकेट चला गया मैदान पर उमर बॉयज वास्को क्रिकेट टीम का। 26 रन 5 विकेट पर डीजे। न्यू बैटर मैदान पर उन्नी कृष्णन। सैयद बद्दी वापस 26 रन 5 विकेट पर टॉस जीता। इस मैच में विठोबा बॉयज क्रिकेट टीम ने फील्डिंग करने का फैसला, उमर बॉयज को दी बल्लेबाजी, लेकिन लगभग थोड़ी सी लड़खड़ाती हुई पारी मैदान पर। स्लॉग शिप लाजवाब बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद बाउंड रेन की तरफ निकलते हुए सीमा रेखा को पार करते हुए। देखना होगा अंपायर का इशारा 4 या 6 का और आखिरकार गेंद चली गई 6 रन के लिए। सिक्सर डीजे। शानदार टाइमिंग, 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 32 रन पर। एक 50-55 का टोटल बनाना पड़ेगा। आगे निकले बड़े शॉट के लिए, लेकिन अगेन लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा। 1 रन मिला स्कोर के खाते में। थोड़ी सी जल्दबाजी जरूर थी बल्लेबाज की एक बड़े शॉट के लिए, शायद थोड़ा सा हमला करना चाहते थे लगातार, क्योंकि वो स्कोर नहीं है स्कोर बोर्ड पर, इसीलिए बड़े शॉट के लिए निकले थे। लेकिन गेंद थोड़ी सी लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल के साथ 1 रन मिला स्कोर के खाते में। एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर
इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, स्लिप पर फील्डर, एक सिंगल लेग बाइज का इशारा अंपायर का, और इस लेग बाइज के साथ 1 रन मिल गया स्कोर के खाते में। बहुत ही शानदार शॉट इस ओवर में बैकवर्ड स्क्वायर लेग पर, और उसके बाद सिंगल, एक लेग बाइज के साथ वाइड बॉल के साथ रन जुड़ते हुए टीम के स्कोर के खाते में। उमर बॉयज वास्को क्रिकेट टीम बल्लेबाजी करते हुए। पुलर लेन की गेंद, थोड़ी सी यॉर्कर लेन की, मिड ऑन पर फील्डर, लेकिन जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते विकेट कीपर के पास, 1 रन का मौका बना दोनों बल्लेबाजों के लिए। 1 रन और जुड़ गया। खेल अभी भी जारी, 5वें ओवर का आने वाला अंतिम ओवर का खेल अभी भी बाकी, और देखना होगा एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद करने के लिए। राइट आर्म ओवर द विकेट, एक 10-12 कदमों के रनअप के साथ। मिस टाइम शॉट, क्या मौका बनेगा? बहुत ही सुंदर कैच, अपने फॉलो थ्रो में बिल्कुल उल्टा निकले और 10-12 कदमों के साथ, दूरी के साथ एक कैच को तब्दील करते हुए सफलता और एक मिलती हुई विठोबा बॉयज क्रिकेट टीम को। खेल इसी के साथ रुका हुआ मैदान पर, जो कि स्कोर हो चुका है टोटल 35 रन, और समीर विलिप ने कैच को पकड़ा अपने फॉलो थ्रो में। तो खेल इसी के साथ 5 ओवर का समाप्त हुआ, और 5 ओवर के बाद टोटल स्कोर है 35 रन स्कोर बोर्ड पर। 6 विकेट पर न्यू बैटर मैदान पर आते हुए सिद्दीक। 35 रन, 35 लॉस ऑफ 6 विकेट, लास्ट ओवर इन प्रोग्रेस। थोड़ी सी चर्चा हुई खेमे में विठोबा बॉयज क्रिकेट टीम की और से, मालूम है ये ओवर काफी निर्णायक है। ये ओवर अगर अच्छा रहा तो सामने कम टोटल होगा। अगर इस ओवर में सामने उमर बॉयज क्रिकेट टीम ने 2 या बड़े 3 शॉट लगाए तो 50 का टोटल एक निश्चित रूप से क्वार्टर फाइनल के मैच में फाइटिंग टोटल होगा। देखना होगा क्या होता है। बॉलिंग मार्ग पर अनिल गांवकर अंतिम ओवर में, और न्यू बैटर सिद्दीक आ चुके हैं मैदान पर। सामने इस बार एक लॉफ्टेड शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, शायद लग रहा था ऐसे शुरू में जो कि फील्डर बिल्कुल थोड़ा सा धोखा खा चुके थे, लेकिन बहुत ही शानदार हवा में गोता लगाया और गेंद को कलेक्ट किया, गेंद को थ्रो किया विकेट कीपर के पास। 1 रन मिला स्कोर के खाते में, और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 36 रन 6 विकेट पर। अंतिम ओवर 5 गेंदों का खेल, सामने बैटर है सिद्दीक और अनिल गांवकर राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर। शॉट ऑफ प्लेन गेंद, एक डॉट गेंद, बॉलिंग बिल्कुल अच्छी की, जिस लाइन पर गेंदबाजी ऑफ स्टंप के आसपास रखा, बड़े शॉट के लिए मजबूर किया, वहीं पर मिस टाइम शॉट हुए। फील्डिंग अच्छी रही मैदान पर विठोबा बॉयज क्रिकेट टीम की। फिर से अच्छी गेंद, सिंगल बनेगा, सिंगल से फिक्र नहीं होगी, सिंगल से कोई खास परेशानी नहीं होगी। 1 रन मिला स्कोर में 37 लॉस ऑफ 6 विकेट, लास्ट ओवर इन प्रोग्रेस। क्या 1-2 बड़े शॉट चाहिए अभी भी खेमे में उमर बॉयज क्रिकेट टीम की ओर से? क्या वो लगेंगे आखिरी गेंदों में? यह बात देखने को मिलेगी या नहीं। छोटी गेंद, शॉर्ट आर्म पुल का शॉट, मिड विकेट बाउंड्री पर गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए डीजे। ओवर पिच गेंद, इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद ऑफ स्टंप को छोड़कर विकेट कीपर के हाथों में। तो इनिंग की समाप्ति के ओर अंतिम ओवर और लास्ट बॉल टू गो, लास्ट बॉल टू गो। और बल्ले से लगी, विकेट कीपर ने कैच को पकड़ा। 7वां विकेट इसी के साथ उमर बॉयज क्रिकेट टीम का। खेल 6 ओवर का समाप्त हुआ और 6 ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है
41 और टारगेट है मैच को जीतने के लिए 42 का, यानी 42 रनों का टारगेट है। क्वार्टर फाइनल का मैच है, गेंदबाजों ने अपना काम किया है, फील्डिंग ने साथ दिया है, एक जो चाहिए था वो स्कोर पर बिल्कुल रोक लगा दिया है, लेकिन बल्लेबाजी करनी पड़ेगी। सामने गेंदबाजी है उमर बॉयज क्रिकेट टीम की, वो भी बहुत अच्छी गेंदबाजी फील्डिंग के लिए जाने जाती है टीम। 42 रनों का टारगेट है। सेमीफाइनल में पहला प्रवेश कौन करेगी यह तय करने वाला मुकाबला मैदान पर। लेकिन जैसे दूसरे इनिंग की शुरुआत, एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में जुड़ जाते आइए माइक्रोफोन पर संतोष मरिये के साथ। हॅलो, धन्यवाद नाईक सर. वळूया मॅच कडे, दुसऱ्या इनिंग कडे, दुसऱ्या डावाकडे वळूया. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी, उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतायत. क्वार्टर फायनलचा सामना दोन्ही संघासाठी करो या मरो, जिंकू किंवा मरो. 41 धावा करतोय उमर बॉयज, प्रथम फलंदाजी करतोय. 42 धावसंख्येचं उत्तर द्यावं लागेल विठोबा बॉयज संघाला. वळूया मॅच कडे. मैदानात आपण पाहतायत आपले आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फॅन. डुप्लिकेट आपलं सहर्ष स्वागत, वेलकम. 42 धावसंख्येचं उत्तर द्यावं लागेल विठोबा बॉईज संघ. सलामीची बिन्नीची पारंबी जोडी मैदानात पावलं टाकतायत. अनिल समीर, सलामीची बिन्नीची जोडी. आपण पाहताय सुंदर अशी एक भव्य दिव्य मोठी स्पर्धा, मोठ्या रकमेची सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आपण पाहतायत. अनिल स्ट्राइक एंगलला सज्ज असेल पहिला चेंडू फेस करण्यासाठी. उन्नी कृष्णन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. वैयक्तिक पहिलं संघाकडनं पहिलं षटक, सांघिक महत्वपूर्ण स्लॉक ओव्हरचं या दुसऱ्या डावाचं पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंडला अनिल नामकचा फलंदाज. 42 धावसंख्येचं पाठलाग करायचंय, 42 धावसंख्येचं उत्तर द्यायचंय विठोबा बॉईज संघाला. पहिला चेंडू, सुरेख चेंडू ट्राय केलाय. चेंडूचा प्रवास चालला डीप वाडिश, लॉंग ऑनला चेंडू, लॉंग ऑफला चेंडू क्लिअर होतोय. 4 धावाने संघाचं खातं उघडलं, संघाची बोनी झाली. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलंय गोलंदाजचं आणि या 4 धावाने धावफलक हे 4 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, 42 धावसंख्येचं पाठलाग करताना थोडा दबाव येतोय. ज्यावेळी पहिल्याच चेंडूवरती आक्रमण होतोय, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका येतोय, त्यावेळी गोलंदाजावरती दबाव येतोय. नक्कीच आक्रमण केले पहिल्या चेंडूवरती. यावेळी सुरेख चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू होता काहीसा. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचं काम पूर्ण केलं यष्टीरक्षकने. निर्धाव चेंडू गणला गेला, कमबॅक केले, वापसी केली गोलंदाजीने. धावपलकावर धावसंख्या 4 धावा धावपलकावर. फोर्थ विकेटचा मारा, सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. काहीसा स्टॅप आउट झाला होता. फलंदाज पुढे सरकून खेळायचा फलंदाजचा प्रयत्न होता. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू, बाकीचं काम पूर्ण केलं यष्टीरक्षकने. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू, कम बॅक केले, वापसी केली. पहिल्या चेंडूवरती चौकार
आला त्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव, दोन चेंडू डॉट, धावफलक स्थिरावले, धावफलकावर धावसंख्या 4 धावा. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, ऑन साईडला प्रयत्न फसला, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, धावफलक थांबलंय 4 या धावसंख्येवर. 42 धावसंख्येचा पाठलाग करताना विठोबा बॉईज संघ. षटकातील पुढील चेंडू, सुरेख फटका पाहायला भेटतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जवळजवळ कार्पेटला आग लावत चेंडू सीमा रेषे बाहेर आलाय. चौकार, जगदंबा चषक 2023 चौकार आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 8 धावा. धावफलकावर पंचांचा इशारा येतोय नो, इट्स नो चेंडू, फ्री हिटचा चेंडू, गोलंदाजच्या जखमेवर मीठ चोळणारा चेंडू, फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट, चेंडू असेल फ्री हिटचा. उत्तमला यावेळी फुल टॉस चेंडू, चेंडूचा प्रवास चाललाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर. छत्रपतींचा शावा, मिळाल्या 4 धावा उत्तमला आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 13 धावा. धावफलकावर फ्रीटचा चेंडू होता, या फ्रीटच्या चेंडूवरती चौकाराला उत्तमच्या बॅटमधनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. धावफलकावर धावसंख्या 13 धावा. 42 धावसंख्येचं उत्तर देताना विठोबा बॉईज संघ पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 13 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट उत्तम साठी. यावेळी बॅटची कट, यावेळी झेल होतो इथे की पंचांचा निर्णय. तर फलंदाज ड्रॉपिंग पिच मध्ये सुरक्षित राहतोय. एका षटकाचा खेळ समाप्त होत. धावफलकावर धावसंख्या 13 धावा. धावफलकावर एका षटकाचा खेळ समाप्त होते. 13 धावा. धावा धावफलकावर 42 धावसंख्येचा पाठलाग करताना विठ्ठल बॉईज संघ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 13 धावा. धावफलकावर सतीश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. षटक क्रमांक दुसरा, सुरेख फटका. स्लॉट मध्ये चेंडू होता, त्या चेंडूला डिपॉझिट केलंय समोरच्या प्लॉट मध्ये. सुरेख फटका, ओव्हर पिच प्रकारचा चेंडू होता. चेंडू चाललाय हवाई यात्रेला. 6 धावांसाठी. 19 धावा धावफलकावर. यावेळी सुरेख फटका, अप्रतिम फटका, डीप लॉंग ऑफला चेंडू क्लिअर होतोय. आली लहर केला कर, इला मनात गेला दुकानात, टांगा पलटी घोडे फरार. फटका 6 धावा. 6 या धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 25 पाव शतकी खेळी. 25 धावा. 42 धावसंख्येचा पाठलाग करताना यावेळी सुरेख चेंडू होता, काहीसा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, तेज तरार चेंडू होता. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. वाईट चेंडू अतिरिक्त धावेने धावफलक हे परावर्तित झाले. 26 धावा. 26. धावसंख्येचं उत्तर देताना सुंदर सुरुवात आपण पाहिली. या सलामीच्या बिन्नीची जोडीने केली. आपल्या संघासाठी 2 खेळाडू संघर्ष करताना सलामीला आलेले. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, काहीसा हाफ ट्रॅकर चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने काहीसा वळण घेतलंय. स्विंग अँड मिस फलंदाज बीट होतोय. तर एक डॉट चेंडू बऱ्याच वेळाने निर्धाव चेंडू.
स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन चेंडू, मंद गतीचा चेंडू होता. काहीसा फलंदाजचा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न ऑन साईडला, प्रयत्न फसला. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू. सतीश हा गोलंदाज सज्ज होईल. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून स्क्रीनवर येतोय. यावेळी लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय समोर. ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप वाडीश लॉंग आपला क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची परती होते. एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 29, 29 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 29 धावा, 29. 24 चेंडू आणि 13 धावा. 24 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे विठोबा बॉईज संघ. तोपर्यंत जाऊया सुमधीर संगीताकडे. डीजे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता. तोपर्यंत एक धाव ही पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. 30 या धावसंख्येवर. 30 रन्स, 30 धावा, 42 धावसंख्येचा पाठलाग करताना षटक क्रमांक 3. एक महत्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी. करो या मरो, जिंकू किंवा मरू, संघर्ष करताना दोन संघ या मॅच मध्ये. जो संघ हारणार तो संघ पराभूत होईल. त्या संघाला या स्पर्धेतून टाटा बाय बाय करावा लागेल. रिटर्न तिकीट घ्यावं लागेल आणि पुढील वर्ष वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. जो संघ हारणार त्या संघाला. एक महत्वपूर्ण दोन्ही संघासाठी सामना. उपांत्य फेरीचा सामना. पुढील चेंडू. एक चेंडू. स्लोअर वन चेंडू. फुलर लेनचा चेंडू. हलकेच घेऊन केला. चेंडूला सन्मान दिला. क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत धावेची तमाम शंका समाप्त झाली. धावफलक थांबलाय. धावफलकावर धावसंख्या 30 धावा, 30 रन्स विदाउट नो लॉस. 30 धावा धावफलकावर. 42 धावसंख्येचा पाठलाग करताना 30 धावा, 3रं षटक हे प्रगतीपथावर या दुसऱ्या इनिंगचं. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. बॅटची हलकीस कट पाहिली. त्यानंतर बाकीचं काम पूर्ण केलं यष्टीरक्षकने. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट अनिलसाठी. अनिल हा फलंदाज पुढील चेंडू फेस करण्यासाठी सज्ज. स्ट्रायकिंग एंडला. या विसर एक फटका बॅकफुट पंच केलाय. बॅकफुटवर जाऊन चेंडूला खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट कव्हर. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. एकच धाव येईल. एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 31. 31 धावा, 31. 42 धावसंख्येचं पाठलाग. 42 धावसंख्येचं उत्तर देताना विठोबा बॉईज संघ. या विलोवर फुलटॉस चेंडू. बॅकफुटवर जाऊन चेंडूला पाठवलं. डीप वाडीश लॉंग ऑनला चेंडूचा प्रवास चाललाय. एकच धाव येईल. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त झाली. एका धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावर. सुंदर अशी स्पर्धा. भव्य दिव्य स्पर्धा. मोठ्या रकमेची स्पर्धा आपण पाहतायत. अभिमानाची सन्मानाची स्पर्धा. जगदंब चषक 2023 हा विद्यमान सोहळा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहास आपण सर्वांनी पाहिला. संघर्ष केलंय हिंदवी स्वराज्यासाठी आणि तेच भगवामय वातावरण. मित्रांनो तुमचं भविष्य जाणलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. एक वेळ त्यांचा इतिहास विसरू नका. एक वेळ जगाचा भूगोल विसरा पण आमच्या राजाचा इतिहास विसरू नका. एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 33. हार्दिक पांड्या जर्सी क्रमांक 33 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडूचा खेळ समाप्त होते. 33 धावा,
आपण पाहतायत 18 चेंडू आणि 9 धावा. 18 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. चमत्कार करावा लागेल गोलंदाजांना तरच नमस्कार भेटणार. 18 चेंडू 9 धावा. विठोबा बॉईज संघ कमबॅक करतोय. काय सुरुवात, सलामीची बिन्नीची जोडीने सुरुवात केली आणि ती सुरुवात हवी असते. पहिली प्रारंभी जोडीची पार्टनरशिप ही मोठी असावी लागते क्रिकेटमध्ये. त्यानंतर बाकीच्या मधल्या फळीतील खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावतो. त्यानंतर ते रंग उधवायला सुरुवात करतायत. सुंदर सुरुवात सलामीची बिन्नीची जोडीने केली. विठोबा बॉईज संघाकडनं पहिला चेंडू असेल या षटकातील. सुरेख चेंडू, फुलर लेनचा चेंडू समोर उडाला डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन, सेफ हँड मध्ये जेल डिपला जातोय. पहिला हादरा बसतोय. विठोबा बॉईज संघ पहिले विकेट का पतन. विकेट क्रमांक पहिला. उत्तम. बॅक टू पॅव्हलियन डीजे. अजय वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडनं सांगित हे षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील दुसरा चेंडू. न्यू बॅटरसाठी नवदीप फलंदाज प्रीतम स्ट्रायकिंग एंडला पुढील चेंडू फेस करण्यासाठी. यावेळी स्लोअर वन चेंडू. यावेळी सुरेख फटका. लोअर फुल टॉस चेंडू होता. स्वाग स्वीपचा देखना फटका. बार बार देखो, हजार बार देखो असा फटका. चेंडू एक्झिक्यूट होईल 6 धावांसाठी. सुरेख फटका. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता, फक्त फॉर्मॅलिटी. औपचारिकता म्हणजे काय, फक्त आता होकलेग माळ घालूची रवली या मॅच मध्ये. सुरेख फटका. स्क्रब विकेट. फिनिश करणारा फटका येईल. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स चेंडू डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. फिनिश करणारा सामना. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा फटका पाहिला. फिनिश करणारा वर्ल्ड कप फिनिश केलं तसं या मॅच मध्ये उपांत्य फेरीचा सामना होता आणि तो सामना मोठ्या फटक्याने फिनिश केला आणि सामना विजयी होतोय. विठोबा बॉईज संघ पुढील प्रवेश करतोय सेमी फायनल मध्ये. पहिला संघ हा पोहोचतोय या स्पर्धेतील आजच्या पहिल्या दिवसामध्ये. विठोबा बॉईज संघ कॅप्टन या. विठोबा बॉईज संघ कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण या. तर आजच्या दिवसातील सर्व सामने समाप्त होत आहेत. स्पर्धेतील आजचा पहिला दिवस होता आहे जगदंबा चषक 2023. सर्व उपस्थित मान्यवर, उपस्थित क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. खूप खूप धन्यवाद. उद्या भेटूया ठीक 9 वाजता. 9:15 वाजता ठीक रिपोर्टिंग. पहिला सामना होईल 9 वाजता. विठोबा बॉईज कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. मॅन ऑफ द मॅच समीर गावकर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समीर गावकर